सातपूरच्या प्रबुद्धनगर येथे राहणाऱ्या अमोल बबन सदर यांच्या घरी 20 मे रोजी सायंकाळी मुलाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता आणि त्याच दिवशी या परिसरात एका कुटुंबाचा हळदीचाही कार्यक्रम होता। हे दोन्ही कार्यक्रम सुरू असताना आकाश रामेश्वर शिजवळ यांचा परिसरातील काही तरुणांशी वाद झाला। हा वाद समजूत काढून मिटवला, सर्वांना घरी पाठवले। मात्र काही वेळातच जमलेल्या तरुणांनी आकाशला मारहाण केली। अमोल सदर यांच्या दंडावर धारदार शस्त्राने वार केले, मध्ये येईल त्याला मारहाण केली। याबाबत 21 मे रोजी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून जीवेठार मारण्याच्या हेतूने हल्ला झाल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करा अशी मागणी अमोल सदर यांनी केली। माझ्या मुलाचा वाढदिवस होता आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये हळदीचा बी कार्यक्रम चालू होता। आमच्या एक पाहुणे होते, काही पाहुण्यांचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता। जेवणाच्या कार्यक्रमामध्ये काही पोरांनी तिकडे शिव्यागाळ चालू केला आणि तिथं काही मचमच केली तर काही मुलांनी त्यांना समजूतपणा करून त्यांना तिथून पाठवून दिलं। म्हणून त्यावेळेस आकाश रामेश्वर शेळू यांच्या नाही का एक मुलाला समजवता त्यांनी आकाशच्या कानामागं मारली। संतोष विटकर यांनी आकाशच्या कानामागं मारली आणि तिथून निघून गेले। तिथून निघून गेल्यानंतर तरी या मुलांना आम्ही समजूत घातली का भांडणं त्यांना सोडू नका, जाऊ द्या म्हणून सोडून द्या। त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर 20 ते 25 जण डायरेक्ट तिकडून दगडफेक करत झेंड्यामध्ये नाही का दगड ठेवून दगडफेक करत आमच्याकडे हल्ला केला। आमचे लहान लहान मुलं तिकडं खेळत होते टेजवरती, काही लोक जेवण करत होते। हे बघण्यासाठी मी मुलांना आवडण्यासाठी मध्ये गेलो। मध्ये जातच माझ्यावर डायरेक्ट 15 ते 20 जणांनी माझ्यावर हल्ला केला। त्यात मला 7-8 जण एका खुशाल सिगारने माझ्या हातावरती डाव्या हातावर तलवारीने घाव केला आणि विशाल विटकरने माझ्या डोक्यामध्ये कोयत्याने मार करून पाठीमध्ये पण मारहाण केली। दांड्याने मला काही पोरं मारत होते। डोक्यावर माझ्या डोक्यामध्ये 5 टाके, हातावरती 18 टाके, माझ्या भावाच्या मानेवरती वार केलेला, माझ्या बायकोचा हात तुटलेला, याच्यावरती अजून किती मारून टाकायचा प्रयत्न करायचा होता। मुलं त्यांनी कटिंग त्यांच्यावर लागू झाली असतील झाली। एकही आरोपी अजून अटक झालेले नाही। ते म्हणतात आम्ही येतो, तुम्ही आम्हाला घरं दाखवा। प्रत्येकाची घरं दाखवली मी त्या आरोपींचे, इथं जे राहतात ते 1-2 वेळेस गाडी आली म्हणतात सापडतच नाही, घरी सापडतच नाही। आता इथं आम्ही राहतो, इथं दरवाजावर लॉक लावून जातो आम्ही। आता 2 दिवस झाले इथं आलो आम्ही। त्याच्याकडे तर आम्ही बाहेरच राहत होतो, भीतीने का आम्हाला परत मारतील म्हणून। आणि त्यांचं परत प्लॅनिंगच असं का आम्हाला मारायचं, मारून टाकण्याच्या प्रयत्नामुळे त्याशी आम्हाला ते आले होते। विनाकारण त्यांनी आम्हाला मारलं, काहीच त्यांचा आमचा काहीच वाद नाही। त्या मुलांची माझी काहीच अशी दुश्मनी पण नाही की त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न काय केलं मला हे माहिती नाही। माझं फक्त काम, मी कामावर जातो, घरी येतोय, मला कुठूनच काही सपोर्ट नाही आणि मला पोलीसवाले पण काही सहकार्य करत नाही। त्या पोरांना अटक झाली पाहिजे होती आणि माझ्यावर जसे हल्ले झाले त्या हल्ल्यानंतर पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे। माझ्या फक्त कायद्याने मला जे आहे ना ते सत्याने करा फक्त। मला काही खोटं नाटक नाही सांगायचं आणि खोटं नाटक मी बोलणार पण नाही। जे आहे ते सत्याने फक्त जे नियमन होतं ते करायचं। दरम्यान या तुफान राड्यात दोन्हीकडील काही जण जखमी झाले। दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयातही काही लोकांनी धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या वादातील काही युवक हातात कोयते घेऊन फोटो व्हायरल करीत सोशल मीडियातून दहशत निर्माण करत असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे। जुन्या वादातून खुन्नस काढीत माझ्यावर जीव घेणा हल्ला केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी खुशाल शिरसाट यांनी केली आहे। माझं नाव खुशाल शिरसाट, मी हल्दीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी। बाजूला बड्डेचा पण कार्यक्रम होता आणि अमोल सदर यांच्या मुलाचा बड्डे होता। यांनी जुना वाद खूप पेलेले होते साहेब, खूप पेलेले होते, पूल तिथं धिंगाणा पण घालत होते। यांनी जुना वाद माझ्यावर खुन्नस काढण्याचा प्रयत्न केला आणि यांनी म्हणजे डायरेक्ट मारण्याचा पण प्रयत्न केला साहेब यांनी। आणि मी माझा तर योगेश सदर यांनी घरात पळत गेला आणि तिकडून विशाल पवार पण आलं तिकडून पळत तलवार घेऊन। योगेश सदर पण तलवार घेऊन आले। यांनी माझ्यावर जीव घेणा हल्ला केला। योगेश सदरने माझ्या डोक्यात तलवार टाकायचा प्रयत्न केला, मी तलवार माझ्या हाताने अडवली, माझ्या हाताला 14 टाके आणि त्याच्यानंतर माझ्यावर हानपण केली एकदम। आणि योगेश सदर, विशाल पवार, अमोल सदर, निलेश सदर आणि आकाश शेजवळ, नागेश शेजवळ यांच्यावर कठोर कारवाई होईल ही माझी विनंती तुमच्या पाय पडून सांगतो। यांनी माझ्यावर विचार करत त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन तमाशा केला। माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, माझ्या हातात 14 टाके पण आहे आणि यांनी कोयतीचे पण फोटो आहे माझ्याकडे सर्व आहे। आणि मी सर्व मी डायरेक्ट पोलीस साहेबांना विनंती करतो यांच्यावर कठोर कारवाई व्हावी माझी विनंती साहेब, तुमच्या हातपाय
तोडून सांगतो यांचे कठोर कारवाई. हे मला माझ्या घरी रात्री 1 वाजता 2 वाजता जाता का हा आला तुमचा पोरा भेटणारच आहे म्हणजे आज न उद्या त्याला कापून टाकू, हे करून टाकू, अशी धमकी देते. माझे घरचे घाबरले साहेब. मी माझ्या कामासाठी मी इकडे जातो बाहेर, मी करू साहेब, मला सांगा, एकदम तुझ्या पाय पडून सांगतो. यांच्यावर कठोर कारवाई ही माझी विनंती साहेब. या प्रकरणी दोघांनी एकमेकावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. मात्र आपापसातील किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करणे, रुग्णालयात धिंगाणा घालणे, सोशल मीडियातून दहशत निर्माण करणे याबाबत पोलिसांनी वेळीच योग्य दक्षता घ्यावी, अन्यथा यापेक्षाही गंभीर प्रकाराच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.